उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत बोलताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत। ट्रक भरून दगड, पेट्रोल, बॉम्ब आणि इतर घातक शस्त्र वेळेवर कुठून आली हा सुनियोजित कट आहे। एक विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आखलं गेलेलं एक महत्त्वाचं षडयंत्र आहे, असा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूरमध्ये एकीकडे आंदोलन झालं, आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली। पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतता प्रस्थापित केली आणि बरोबर 8 वाजता संध्याकाळी 2-5 हजारांचा मॉब कसा काय जमतो। एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं। आता देखील खोतकरनी दाखवलं ते बघा तुम्ही। आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बंब कुठून येतात, पेट्रोल बंब कुठून येतात, पेट्रोल बंब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात। याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक ही साजिश होती।